दुसरा प्रश्न जो आपल्याला विचारला जाणार आहे ते कवितेचं ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. काय वाटतं आता देखील या स्टोरी ऐकायला, स्टोरीज तुम्हाला ऐकायला आवडतील का? क्रियापदाचा जो फॉर्म आहे तो V1 बरोबर आपण यस किंवा इयस लावून आपण घेत आहोत. V1 ला आपण काय करत आहोत? यस किंवा इयस आपण लावत आहोत. Basket full or 2 baskets full. He wants to hear the fairy tales and stories from him. गप्पा मात्र मारायच्या आहेत आपल्या पालकांबरोबर. वेलकम ऑल ऑफ यू. एकलव्य बॅचमध्ये तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी रुपाली पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे आपला पुढचा चॅप्टर. युनिट 1 मध्ये आपण पहिले 2 लेसन्स म्हणजे एक कविता आणि एक चॅप्टर आपण कव्हर केलं होतं. आता आपण पुढच्या लेसनकडे आपण वळत आहोत. पुढचा लेसन नसून आपली कविता आहे 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट. अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही कविता इट इज रिटन बाय सुनील शर्मा. साधारणतः कविता आपण पहिल्या सेशनमध्ये आपण बघितली, कारण पहिलीच आपली कविता होती आणि कविता कशा पद्धतीने परीक्षेमध्ये विचारली जाणार आहे, त्याची मार्किंग स्केल कशी असणार आहे हे आपण जाणून घेतलं होतं. तरी पण एकदा आपण रिव्ह्यू करूया, कारण वेळोवेळी हे सगळे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाणार आहेत हे जर आपल्या समोर असेल, डोळ्यासमोर असेल, विचारत असेल तर नक्कीच आपला दृष्टिकोन जो आहे अभ्यासात असताना याच पद्धतीचा असणार आहे. आपण पाहिलं होतं की प्रश्न क्रमांक 3 हा कवितेवरचा असतो आणि कवितेवर आधारित 2 प्रश्न विचारले जातात. आपल्या युनिटमध्ये एकूण 8 कविता आहेत पूर्ण सिलेबसमध्ये आणि या 8 कवितांमधले 2 कविता आपल्याला विचारल्या जाणार आहेत. त्यामुळे कविता आपल्याला खूप चांगल्या प्रकारे अभ्यासायच्या आहेत. पहिला प्रश्न जो असणार आहे क्वेश्चन 3A मधला हा 5 मार्काचा हा प्रश्न उत्तर या बेसमध्ये असणार आहे, ज्यामध्ये सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी विचारली जाईल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी विचारली जाईल आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस म्हणजे फिल इन द ब्लँक्स असेल, रायमिंग स्केल असेल किंवा त्याचं फिगर ऑफ स्पीच काय आहे अशा पद्धतीने आपल्याला विचारलं जाणार आहे. दुसरा प्रश्न जो आपल्याला विचारला जाणार आहे ते कवितेचं ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, की ज्यामध्ये त्याचं टायटल, नेम ऑफ द पोएट, रायमिंग स्केल काय आहे त्याची, त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच कुठला आहे, थीम कशी आहे त्याची, काय सेंट्रल आयडिया आहे, याबद्दल तुम्हाला किती समजलेलं आहे जाणून घेणारे प्रश्न असणार आहेत. नक्कीच हळूहळू जसा तुमचा कवितेच्या कंटेंटवरचा जो पार्ट आहे, समजून घेणं जो पार्ट आहे, तो ज्या पद्धतीने तुम्ही आकलनात आणत जाल तर या प्रश्नांवरची कमांड देखील त्याच पद्धतीने तुमची विकसित होत जाणार आहे. सो होप फॉर द बेस्ट. खूप चांगल्या प्रकारे आपल्याला हे लर्निंग कंटेंट जो आहे तो ग्रास्प करून घ्यायचा आहे. पुढे जात असताना नेहमीप्रमाणे सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक छोटासा वॉर्मअप दिलेला आहे. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी नक्की कवितेला कनेक्ट कसं व्हायचं आहे, कशा पद्धतीने ती समजून घ्यायची आहे, आपले थॉट्स काय आहे हे जाणून घेण्याचे देखील या कवितेमध्ये प्रयत्न केलेले आहेत. तेव्हा आपण आपल्या चिटचॅटला म्हणजे गप्पांना सुरुवात करूया. नक्कीच मला तुमच्याबरोबर गप्पा मारत असताना खूप आवडत आहे, कारण तुमच्या वयोगटामध्ये तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना बऱ्याच काही गोष्टी देण्यासारख्या असतात आणि हे एक माध्यम आहे. या माध्यमातून एक ब्रेन वॉश करणं, मोटिवेट करणं, अशा बऱ्याचशा गोष्टी मला देखील एक चांगली सुवर्ण संधी तिथे मिळत आहे. तेव्हा या गप्पा आपण अशाच ज्या पुढच्या लेसन्समध्ये येणार आहेत आपण अशाच पद्धतीने मारत राहणार आहोत. चिटचॅटमध्ये त्यांनी काही आपल्याला इथे प्रश्न विचारलेले आहेत बघा. पहिला प्रश्न आहे, डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज व्हेन यू वर अ चाइल्ड? जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला बेड टाईम स्टोरीज ऐकायला आवडायच्या का? आता डिड आलेलं आहे म्हणजे पास्टमधला हा प्रश्न आहे की तुम्हाला बालपणी लहान होता तेव्हा तुम्हाला या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असायच्या बेड टाईम म्हणजे रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी जी आजी किंवा गोष्टी सांगायची त्या आवडायच्या का? तर हो, नक्कीच. आय थिंक यू ऑल अग्री लाईक दिस पार्ट की येस वी यूज टू लाईक टू हिअर द बेड टाईम स्टोरीज. गुड. Who usually told you the bedtime stories? मग अशा या बेड टाईम स्टोरीज कोण सांगायचं? तर अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही, तुमच्या आजी है ना. आजी म्हणजे ग्रँडमा आपण ज्याला म्हणतो, ग्रँडमदर, ग्रँडफादर आपले जे असायचे युजली टोल्ड अस दीज बेड टाईम स्टोरीज. Why did you like them? Why did you like them?
है ना. का आवडायच्या रे? कारण कुठेतरी आपल्या मनातलं मनोगत व्यक्त करणाऱ्या, आपल्या आवडीच्या, आपल्या विचारांना कुठेतरी प्रगल्भता देणाऱ्या अशा ह्या बेड टाईम स्टोरीज असायच्या, मॉरल स्टोरीज असायच्या. आणि त्या अनुषंगाने असल्यामुळे आपल्याला त्या थोडंसं फ्रिक्शन, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये ट्रॅजेडी वगैरे आपल्या बुद्धीला आवडेल, रुचेल असं थोडंसं त्या बालपणीच्या बुद्धीला आवडेल असं असल्यामुळे त्या आपल्याला खूप आवडायच्या. सो वी कुड आन्सर दिस क्वेश्चन ॲज I like these stories because they were adding moral values in me. They were what we say, interesting, giving me support, moral support, yeah, na, enthusiastic. So we used to like them. Do you still like to hear these stories again? काय वाटतं, आत्ता देखील या स्टोरी ऐकायला, स्टोरीज तुम्हाला ऐकायला आवडतील का? तर हो, नक्कीच. स्टोरीज ह्या कोणाला आवडत नाहीत, प्रत्येकाला या आवडतात. त्यामुळे आपण याचं उत्तर देऊ शकतो, येस, आय डू लाईक, आय स्टील लाईक दीज स्टोरीज टू हिअर बिकॉज दे आर व्हेरी इंटरेस्टिंग. नेक्स्ट पुढचं आहे डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री, राईट द स्टेप्स इन बुलेट पॉईंट्स अँड प्रेझेंट देम बिफोर द क्लास. यू हॅव टू डिस्कस इट. डिस्कशन ॲक्टिव्हिटी आहे तुमच्या लँग्वेज कमांडला कुठेतरी प्रगल्भता आणण्यासाठी आणि थॉट प्रोसेसला थोडंसं प्रेरणा देण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठीचे असे काही प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला आवडतं का? अशी सोशल ॲक्टिव्हिटी तुम्ही कधी केली आहे का किंवा करायला आवडतं का? तर यू हॅव टू डिस्कस इट. द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. एखादं झाड जर आपल्याला लावायचं असेल तर त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या प्रोसिजर्स आपण फॉलो करतो. तर काय प्रोसिजर्स असतील बघा बरं. हां, ग्रुपमध्ये आपल्याला हे डिस्कस करायचे. शाळेतही तुमच्याकडून ही ॲक्टिव्हिटी करून घेतली असणार आहे. आपण इथे तो थोडासा प्रयत्न करूया. तर असे काय काय प्रोसिजर असतात. तर फर्स्ट यू हॅव टू डिग द मेक अ होल इन द दिस थिंग ग्राउंड. व्हॉट यू कॉल डिगिंग. येस, डिग द सॉइल. येस. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आफ्टर डिगिंग द सॉइल यू हॅव टू प्लांट द सॅपलिंग. सॅपलिंग म्हणजे काय, तर रोप, है ना. रोप म्हणजे काय, झाडाचं छोटंसं जे रोप असतं जे लावायला आपल्याला एका याच्यापर्यंत, मर्यादेपर्यंत आपण त्याला शिफ्ट करू शकतो, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आणि लावू शकतो. त्याला सॅपलिंग म्हणतात. और सीड्स ऑल्सो यू कॅन. यू हॅव टू प्लांट द सॉ द सीड्स. मग त्याच्यासाठी क्रियापद येईल सॉ द सीड्स. सॉईंग मीन्स व्हॉट, सॉ म्हणजे लावणे. सॉ म्हणजे काय, लावणे, है ना. किंवा प्लांट द सॅपलिंग. प्लांटिंग इज व्हॉट, रुजवणे. प्लांट द सॅपलिंग. अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर काय कराल, पुढची स्टेप काय असेल, तुम्हाला पॉईंट्स कलेक्ट करायला सांगितले, त्यामुळे आपण वाक्यरचनेकडे जाणार नाही. पॉईंट्स कलेक्ट करूया. त्यानंतर व्हॉट यू विल डू, यू विल ॲड सम फर्टिलायझर, है ना. ॲडिंग सम फर्टिलायझर. येस. त्याच्यानंतर अजून काय आहे, फर्टिलायझर ॲड केल्यानंतर यू विल कवर द दिस थिंग सीड और सॅपलिंग प्रॉपरली विथ द सॉइल. कवरिंग पार्ट एक राहील तुमचा, है ना. कवर कराल तुम्ही, कवर इट प्रॉपरली. आणि त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट असेल, नेक्स्ट पार्ट असेल ते टेकिंग केअर ऑफ इट बाय प्रोव्हाइडिंग इट विथ प्रॉपर सनलाईट असेल किंवा पाणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणं. प्रोव्हाइडिंग वॉटर अँड टेकिंग केअर. थोडक्यात आपण म्हणू शकतो टेकिंग केअर. अशा पद्धतीने तुम्ही याला थोडंसं तिथे शॉर्टलिस्ट करू शकता. येस, समजतंय सर्वांना. प्रयत्न करायचे आहेत. भाषा ही जरी इंग्रजी असली तरी घाबरायचं नाही आहे. आपण जे रोज वाचत असतो, आपल्या कानावर जे पडत असतं त्याच्यातूनच हा आपण थोडासा उत्तर देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बघा, चिटचॅटमध्ये गप्पा मारत असताना डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. खूप सुंदर बघा इथे प्रश्न विचारलेला आहे. जाणीवेतून खरं तर आपल्याला लक्ष जे आहे आपल्या आईच्या आणि बाबांच्या वर्किंगकडे देण्यासाठी आपल्याला भाग पाडलं जात आहे. आणि खूप सुंदर ॲक्टिव्हिटी आहे. मला तर आवडली, तुम्हाही मुलांना आवडली असेल. आत्तापर्यंत कधी लक्ष घातलं नसेल, पण बाबा काय करतात, आई काय करते, याकडे आता आवर्जून तुमचं लक्ष जाणार आहे. पहिलं आहे बाबांबाबत लिहिलेलं आहे त्यांनी, वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. काय वाटतं, हो अगदी बरोबर. आपले बाबा जे आहेत, अर्न अ लिव्हिंग म्हणजे उपजीविकेचं जे साधन आहे ते मिळवण्यासाठी बाबा हार्डवर्क करतात. येस. त्यानंतर काय करतात बाबा, येस, आईला मदत करतात भाजी आणण्यासाठी. लिहूया आपण मग.
चला तर मग लिहून घेऊया आपण. ही ब्रिंग्स व्हेजिटेबल्स जे आहेत ते खरेदी करत असतात बाबा. त्याच्यानंतर तुम्हाला मदत करतात रे, हो की नाही? कशासाठी मदत करतात? काही तुमचे प्रोजेक्ट असतील, हेल्प्स अस इन स्टडीज, अभ्यासात काही तुमच्या अडचणी असतील त्याला मदत करत असतील. इन आवर प्रोजेक्ट जे तुम्हाला बनवायचे असतात त्यामध्ये बाबा मदत करतात. त्यानंतर अजून काय मदत करतात बाबा? हां, अगदी बरोबर, आईला देखील कामामध्ये मदत करतात तुमच्या. हेल्प्स मदर इन हर वर्क. आईला तिच्या कामामध्ये मदत करतात. तर अशा पद्धतीने आपण बऱ्याचशा गोष्टी लिहू शकता. ही प्लॅन्स फॉर द फ्युचर, बऱ्याचदा त्यांची नियोजनं असतात. कसले प्लॅनिंग्स असतील? आर्थिक नियोजनं असतील, त्याच्यानंतर कुठे काही बाहेर प्रवास करायचा आहे त्याची नियोजनं असतील. अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज बाबांच्या चालूच असतात, बरोबर. आणि इथून पुढे जर काही सुचलं नसेल तर नक्की लक्ष घालायचं आहे आणि आपले बाबा काय काय टास्क करतात आपल्यासाठी, काय परफॉर्म करतात हे आपल्याला निवडून काढायचं आहे आणि जसं आठवेल तसं लिहायचा प्रयत्न करायचा आहे. पुढे जाऊया. आपली आईच काय करते आपल्यासाठी? तर कीप्स द हाऊस क्लीन, घर स्वच्छ ठेवण्यासाठीचा प्रयत्न हा आईचा नक्की तिथे असतो. शी कुक्स फूड फॉर अस, है ना. शी कुक्स फूड, आपल्यासाठी लागणारं सगळं जे जेवण आहे ते आई बनवत असते. मी शॉर्ट लिस्ट इथे लिहित आहे, पूर्ण वाक्य करणं आपल्याला वेळेच्या थोड्याशा मर्यादा असल्यामुळे पूर्ण लिहिता येणार नाही, तरी पण आपण प्रयत्न करूया. शी कुक्स फूड फॉर अस. त्याच्यानंतर ती काय करते? ती पण मदत करते तुम्हाला, अगदी बरोबर. ती पण अभ्यासामध्ये हेल्प्स अस इन अवर स्टडीज, है ना, अभ्यासामध्ये मदत करते, अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करते? आईचा सगळ्यात मुख्य रोल आणि कटाक्षाने काय प्रयत्न असतो? तर आपल्याला चांगलं वळण कसं लागेल, है की नाही, शिस्त कशी लागेल, है की नाही. शी रेस्ट्रिक्ट अस, आहे की नाही, आपल्याला ती शिस्त कसं लागेल त्याच्यासाठीचा रेस्ट्रिक्शनचा तिचा प्रयत्न असतो. मॉरल स्टोरीज ती सांगते आपल्याला, काही मॉरल शिकवते म्हणू शकता तुम्ही. मॉरल टीचिंग तिच्याकडून होत असतं, बरोबर. त्याच्यानंतर घरात जर वयस्कर काही आजी आजोबा असतील तर त्यांचे जे एल्डर वन आहेत त्यांची काळजी घेते. शी टेक्स केअर ऑफ देम. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लिहिता येण्यासारख्या आहेत. बघा, इथे तुम्ही जर थोडंसं निरीक्षण केलं तर आवर्जून मी हे लिखाण पण त्यासाठीच केलेलं आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपण क्रियापदाला हेल्प्स, ब्रिंग्स, त्याच्यानंतर कुक्स, कीप्स हे जे आहेत क्रियापदाचा जो फॉर्म आहे तो V1 बरोबर आपण यस किंवा इयस लावून आपण घेत आहोत. V1ला आपण काय करत आहोत? येस किंवा इयस आपण लावत आहोत. तर हा आणायचं इथे आलेला आहे. तर आपण रूल पण क्लिअर करून घेऊया, समजून घेऊया आपण. असं कधी होतं तर जेव्हा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल आणि त्याचं सातत्य असेल, वारंवारता असेल त्याची, किंवा एक युनिव्हर्सल ट्रूथ असेल, है ना, त्या वेळेला ते पहिली गोष्ट युनिव्हर्सल ट्रूथ किंवा सातत्य किंवा सत्य असेल तेव्हा ते मांडलं जातं. ते साध्या वर्तमान काळामध्ये मांडलं जातं आणि साध्या वर्तमान काळामध्ये कर्ता जर प्रथम पुरुषी तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला यस आणि इयस आपल्याला लावायला लागतं. आणि मला वाटतं आई बाबा आपल्यासाठी हे करतच असतात, हे सत्य आहे. त्यामुळे आपण हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण सेंटेन्स प्रेझेंट केलेत आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स सिंग्युलर फॉर्म असल्यामुळे त्यांना क्रियापदाला यस किंवा इयस लागेल. येस, तर ही क्लुप्ती थोडीशी तुम्ही नोट डाऊन करून ठेवायची आहे. याच ॲक्टिव्हिटीच्या शेजारी तुम्ही करून ठेवली तरी चालेल. मूव्हिंग अहेड, नाव विल कंटिन्यू. स्टार्ट विथ अवर पोएम. Our poem name is Basketful of Moonlight. ऐकल्यावर छान वाटतंय का की नाही रे? बास्केटफुल ऑफ मूनलाईट. मूनलाईट म्हणजे चंद्राचा प्रकाश जो आहे तो आपल्याला एका बास्केटमध्ये भरायचा आहे, आपल्याला भरायचं आहे. आणि हे जे मूल आहे ज्याने आपलं मनोगत इथे मांडलेलं आहे कवितेच्या माध्यमातून, सुनील शर्मा यांनी या मुलाच्या माध्यमातून त्यांचंही मनोगत इथे मांडण्याचा, इंटरप्रेट करण्याचा प्रयत्न सुंदरसा केलेला आहे. तर या मुलाला, या कवितेतल्या मुलाला मूनलाईट हवी, एक बास्केट भरून असं, एक टोपलं भर असं मूनलाईट हवी आहे. चला तर मग बघूया आपण कशासाठी ही मूनलाईट त्याला हवी आहे आणि त्यातून जाणीवेतून काय त्याच्यातून तो साध्य करणार आहे. कविता वाचूया आपण आधी. ओ मून, गिव्ह मी मूनलाईट, basketful or 2 baskets full with seeds of moonlight. What I want
ओ मून. बघा, चंद्राला संबोधलं जातंय. चंद्र काही प्रत्यक्षात मानवी रूपामध्ये येऊ शकत नाही, पण संबोधलं जातंय. मग आता मला वाटतं पहिल्या कवितेत आपण केलेला जो फिगर ऑफ स्पीचचा पार्ट आहे, लगेच तुम्हाला इथे क्लिक झाला असेल. नक्कीच आपण पुढे प्रश्नोत्तरांमध्ये आपण ते करणार आहोत, पण ह्या गोष्टी आपल्याला शिकत शिकत तिथे नक्की कनेक्ट करायच्या आहेत. ओ मून, कवितेतला मुलगा म्हणतोय की हे चंद्रा, गिव्ह मी मूनलाईट, मला मूनलाईट दे. किती दे? बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल. एक नाही तर 2 असे टोपलीभर असा चंद्राचा प्रकाश मला दे. विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आणि काय हवेत मला? तर तुझे हे चंद्राचे कण आहेत, त्याचे जे सीड्स आहेत, बिया आहेत, त्या बिया मला तू दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ I want to saw many small moons of light. The whole village goes to the city daily to work. कुठेतरी हळूहळू आपण कनेक्ट होतोय. कशासाठी ह्याला चंद्राचा हा प्रकाश हवाय? एक नाही तर 2 टोपल्या भरून त्याला हा प्रकाश हवाय. तर मला वाटतं या पुढच्या स्टॅन्झामध्ये आपल्याला हे कोडं उलगडेल. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. माझ्या गावात फ्रॉम द सिटी म्हणजे शहरापासून ते माझ्या गावापर्यंत जो पाथ आहे, जो रस्ता आहे, आय वॉन्ट टू सो मेनी. मला त्या रस्त्यावरती ह्या चंद्राच्या प्रकाशाच्या ज्या ह्या बिया आहेत, ह्या सीड्स आहेत, ह्या मला कुठेतरी करायच्यात, म्हणजे रुजवायच्या आहेत. स्मॉल मून्स ऑफ लाईट. हे जे चंद्राचे छोटे छोटे मून्स तयार झालेत बियांच्या रूपांमध्ये, हे मून्स मला तिथे रुजवायचे आहेत. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. कारण काय आहे? का तो असं करण्याचा प्रयत्न करतोय हे परत आपल्याला पुढच्या ओळीमध्ये इंटरप्रेट होतंय. द होल विलेज, सबंध गाव, होल म्हणजे संपूर्ण, सबंध गाव, गोज टू द सिटी डेली टू वर्क. कुठे जातं? तर उपजीविकेसाठी साधन कदाचित गावात उपलब्ध नाही आहे. त्यामुळे गावातली सगळी लोक ही डेली काम करण्यासाठी कुठे जात आहेत? ती शहरी भागामध्ये जात आहेत, शहराकडे जात आहेत. आणि जात असताना it becomes dark on its way back as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am asleep. बघा, मगाशी आपण सुरुवात केली होती की द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. आमच्या गावातली सगळी माणसं जी आहेत, लोक जी आहेत, ती डेली गावामधून शहराकडे कामधंद्यासाठी प्रवास करतात. आणि हा प्रवास इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. वे बॅक म्हणजे काय? परतीचा जो रस्ता आहे, तो रस्ता इट बिकम्स डार्क, हा अंधारमय होतो. डार्क होतो म्हणजे अंधारमय होतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. कारण त्या शहरापासून माझं गाव जे आहे, क्वायट फार म्हटलेले, बरंचसं असं नाही म्हटलं तरी दूरवर आहे आमचं गाव त्या शहरी भागापासून. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओन्स. बघा की आणि येण्याचा परतीचा जो रस्ता आहे किंवा येण्या जाण्याचा रहदारीचा जो रस्ता आहे, तो अतिशय टफ आहे. म्हणजे थोडंसं आपण म्हणूया, हे गाव जे वसलेलं आहे कुठेतरी दुर्गम भागामध्ये वसलेलं आहे, जे शहरी सोयी सुविधांपासून कुठेतरी दूरवर आहे. तर त्यामुळे इथला जो रस्ता आहे जाण्या येण्यातला, हा कुठेतरी टफ आहे, अवघड आहे. म्हणजे प्रॉपर रस्ता, साधा रस्ता कच्चा आपण म्हणतो तसाही रस्ता तिथे नाही आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओज. आणि या वाटेवरती बरेचसे साप, विंचू, आपण किडे मकोडे जे आपण म्हणतो, किडूक मिडूक, तशा पद्धतीने त्या वाटेवरती कुठेतरी असतात. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. आत्ता खरं तर आपल्याला या मुलाची अडचण लक्षात आलेली आहे. कारण या रस्त्याने बस तर काय, कार्ट पण जात येत नाही. बस म्हणजे बस जाण्यासाठी थोडा तरी पक्का रस्ता असतो. आणि गावाकडचा अगदी खेड्यातल्या भागामध्ये कार्टविल कार्ट्स यूज करतात, बैलगाड्या किंवा घोडागाडी अशा गाड्या जे यूज करतात ते जातील येतील, अशा पद्धतीचा देखील रहदारीचा रस्ता इथे नाही आहे. प्लाईज मीन्स ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट. तो रस्ताही नाही आहे आणि तशा पद्धतीने तिथे सोयी सुविधा देखील नाही आहेत. When my father returns home, I am asleep.
जेव्हा माझे बाबा उशिरा घरी येतात तेव्हा आय एम अस्लीप. मी कुठल्या अवस्थेत असतो रे? अस्लीप, म्हणजे मी झोपेच्या अवस्थेत असतो. थोडक्यात म्हणूया मी झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग. आणि ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी लवकर उठून बाबा आपल्या कामाधंद्याला निघून जातात. त्यावेळेला मी काय असतो रे? तेव्हा पण मी आय एम अस्लीप, तेव्हा देखील मी झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो. समजतंय सगळ्यांना काय नक्की प्रॉब्लेम आहे या मुलाचा आणि कशासाठी त्याला हे बास्केट फुल ऑफ मूनलाईट हवं आहे. याच्याशी संबंधित काही प्रश्न आहेत, पण आपण आधी कविता पूर्ण करूया. आपली लिंक लागलेली आहे आणि मग परत आपण धड्यामध्ये जे शेजारी प्रश्न दिलेले आहेत ते आपण इंडेक्समधले प्रश्न आपण करायचा प्रयत्न करूया. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. हे चंद्रा, मला असंच एक बास्केट भरलेलं, चंद्रप्रकाशाने भरलेलं एक बास्केट दे. कशासाठी दे? कसं दे? ऑन लोन. भलेही ते मला उधार दे. लोन म्हणजे काय रे? काय म्हणतो आपण, कर्ज घेतल्यासारखं आहे ना, की जे मी तुला नंतर परत करेन. अशा पद्धतीने तो मला चंद्राचा प्रकाश दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रोड सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. काय होईल बघ, की जेव्हा हा लाईट आहे, हे चंद्राचा जो प्रकाश आहे, त्या डार्क रूटवरती मी लावेन, पेरेन मी किंवा लावेन मी, त्यावेळेला सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. त्यामुळे काय होईल तर प्रकाशामध्ये माझ्या बाबांना रस्ता लवकर सापडेल आणि रस्ता लवकर सापडल्यामुळे कधीतरी माझे बाबा जे आहेत ते रिटर्न्स अर्ली, घरी लवकर परत येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला देखील माझ्या बाबांकडून काही फेरी टेल्स, परीकथा ज्या आहेत त्या ऐकायच्या आहेत. त्याच्यानंतर स्टोरीज, गोष्टी ऐकायच्या आहेत. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. तेव्हा हे चंद्रा, नक्कीच तुझ्या लक्षात आलं असेल मला आता हे बास्केट फुल ऑफ मूनलाईट कशासाठी हवं आहे आणि ते मी कुठे लावणार आहे. आय एम गोइंग टू सॉ दीज सीड्स ऑफ मूनलाईट. ह्या जे चंद्राचे बीज आहेत हे मी रोवणार आहे. कुठे रुजवणार आहे? ऑन द साइड्स ऑफ द पाथ ऑफ माय विलेज. माझ्या गावापर्यंत येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला हे सगळे मी बीज तिथे लावणार आहे. नक्कीच भावूक करणारी ही कविता आहे. आणि गोष्टी जसं आपल्याला चिटचॅटमध्ये आपण गप्पा मारल्या की गप्पा गोष्टी करत असताना आपण आपल्या आईबाबांना नक्की समजून घेतलं पाहिजे जाणीवेतून. त्याच्यानंतर गप्पा गोष्टी ज्या आहेत ह्या कुठेतरी जाणीवेतून प्रत्येकाला आवडत असतात आणि ही प्रत्येकाची आवड आणि जाणीव बघून एक सामाजिक बांधिलकी ठेवत आपण कुठेतरी समाजासाठी देणं लागतो. यातून आपण जर काही कृती आपण करायचा प्रयत्न केला, जशी आपण चिटचॅटमध्ये एक कृती आपण समजून घेतली की झाडं कशा पद्धतीने लावली जातात, त्याचं संगोपन कसं होत असतं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिलेबस जो आहे तो तुम्हाला घडवण्यासाठी कुठेतरी मदत करणारा आहे. बघूया आपण आपल्याला इंडेक्समध्ये दिलेले प्रश्न जे आहेत. पहिल्या स्टांजावरती होता व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय. व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून? तो ही विश टू गेट अ बास्केटफुल और 2 बास्केटफुल्स ऑफ सीड्स ऑफ मूनलाईट. काय हवे कवीला? काय हवे तर एकतर 1 किंवा 2 टोपल्याभर असं सीड्स ऑफ मूनलाईट हे विश टू गेट. अँड वाय बिकॉज ही वॉन्ट टू. बघा कुठे इथे उत्तर शोधता पण आलं पाहिजे आपल्याला कविता समजल्यानंतर. भले इथे भाष्य कसं करायचं आपण नंतर समजून घेऊ, पण शोधता आलं पाहिजे सगळ्यात मुख्य. बिकॉज ही वॉन्ट्स टू सॉ देम, है ना, सॉ देम, है ना. कुठे सॉ करायचं आहे की त्याला ऑन द साईड ऑफ द पाथ ऑफ हिज विलेज. त्याचा जो गावाकडे येणारा रस्ता आहे त्याच्या शेजारच्या रस्त्यावरती त्याला ते पेरायचे आहेत. पुढचा प्रश्न आपण जाणीवेतून समजून घेऊया. व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस. है ना, त्यांनी व्यक्त केलेलं आहे तिथे की हा रस्ता खूप जटिल आहे. का रस्ता हा जटिल आहे तर बिकॉज इट हॅज बीन डिस्क्राईब्ड दॅट द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओन्स. है की नाही, याच्यावरून लक्षात येतं की डेंजरस आहे. बिकॉज द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओन्स. पूर्णतः तो चालण्यासाठी अवघड पण आहे आणि वाटेमध्ये बरेचसे साप, विंचू अशा प्रकारचे प्राणी देखील आहेत. पुढे जाऊया आपण. व्हाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली. है ना, इच्छा दाखवली ना रे माझ्या पण बाबांनी कधीतरी घरी लवकर यावं. तर का लवकर यावं? नक्कीच बिकॉज ही ऑल्सो. आय टू वॉन्ट म्हटलेलं आहे, आपण आपल्या भाषेमध्ये उत्तर देणार आहोत. बिकॉज ही वॉन्ट्स टू हिअर द फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम
हिम, त्याला देखील आपल्या बाबांकडून गोष्टी, परीकथा ऐकायच्या आहेत. नेक्स्ट, हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स? तुमच्या फॅमिली मेंबर्स बरोबर तुम्ही इव्हनिंग टाईम कसा घालवता रे? पर्सनल रिस्पॉन्स आहे, पण तुम्हाला याचं उत्तर द्यायला नक्कीच जमेल. प्रयत्न करूया आपण. बघा कसा वेळ घालवता तुम्ही. सर्वप्रथम, वेन आय कम बॅक फ्रॉम स्कूल आय डिस्कस रिगार्डिंग माय स्कूल टाईम, है ना, स्कूलमध्ये काय झालेलं आहे. आय डिस्कस विथ माय पॅरेंट्स रिगार्डिंग स्कूल टाइम्स. देन वॉट एव्हर द टास्क हॅज बीन गिवन, होमवर्क वगैरे जे आहे, आय डिस्कस अबाउट इट. देन नेक्स्ट, चिट चॅट, वॉट एव्हर द डिमांड्स आर देअर, वॉट यू रिक्वेस्ट विल बी देअर, वॉट यू वॉन्ट फ्रॉम देम. You will discuss about your happiness, what the incidents occur in your day-to-day life, from morning, those made you happy. Those also you can discuss with your parents. किंवा काही पॉईंट्स असे पण असतात की जे आपल्याला थोडेसे डायव्हर्ट करणारे असतात, ते पॉईंट्स देखील आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू शकतो. तर असे बरेचसे मुद्दे असतात. आपण पण गप्पा मात्र मारायच्या आहेत आपल्या पालकांबरोबर. येस, गुड.